रिमझिम गजलने वल्ल करी टाकत आणि खरोखर अशी गजल ह्या आयराणी बी करता येस ऐकायची सिद्धच करी टाक. तशा गजल सुद्धा आयराणी मी 2-4 ऐकेलच शेतीस बराच कविता असणार आणि म्हणून विजय पाटील मी धन्यवाद देस. या कार्यक्रमानिमित्त तीन प्राचार्य बीजी वाघ सर यासने एक पुस्तक आहे कृतज्ञ मी कृतार्थ मी प्राचार्य बीजी वाघ लिखित या पुस्तके आमले भेट दिले खानदेश विकास मंडळना अध्यक्ष विकास दादा पाटील यासले ते पुस्तक भेट दिले त्यासनीच देव वाघ सर. एक आज काव्य संमेलनाध्यक्ष लतिकाताई चौधरी आणि आमना खानदेश विकास मंडळना ज्येष्ठ फूट हे जे आप्पा यासले पुस्तक वाघ सर दिरायला आमना विकास मंडळाला कुठं देत त्या आणि एक पुस्तक मालिश दिरायला मी पुढला कवीले आवतन देस प्रमोद आहेरराव. 2011 आयराणी कवी संमेलन होतं त्यावेळी बी त्याने भाग घेतला होता. जेवणच्या पद्धती राहतीच लग्नेस मा पंगतनी जेवण बफेना जेवण जालपटी ते लेवानी पद्धत त्याची त्यावरच एक कविता तयार केलेले बफे. प्रमोद आहेरराव सर त्या नाशिक मध्ये राहतच त्याचे मी आवतन. मी प्रमोद आहेरराव प्रॉपर देवळा आता सध्या नाशिकला राहतो. मी ही कविता आयराणी साहित्य संमेलनात 11 मध्ये वाचली होती म्हणजे लिहिलेली होती तेव्हा ती वाचली होती आणि व्यासपीठ सरकारी कर्मचाऱ्यांचे दिवाळी अंक काढतो आम्ही तर त्या 13च्या व्यासपीठमध्ये ही प्रसिद्ध आली होती आणि मालेगावमध्ये एक नगारा म्हणून दिवाळी अंक आहे त्याच्यातही छापली होती. आता मी माझ्या कवितेचं नाव आहे बुफे. बुफे म्हणजे आता त्याच्या लग्नाच्या ज्या जेवणाच्या पद्धती आहेत ते आपल्या पूर्वी पंक्ती बसायच्या वाढून जेवायचे पण त्या बदलत गेल्या आणि त्याचं लोन ग्रामीण भागापर्यंतही आलं. तर त्याच्या निमित्ताने मी कविता लिहिलेली आहे. तर माझ्या कवितेचं नाव आहे बुफे. उन्हाळाना दिन होतात लगन निवत नव्हतं. उन्हाळाना दिन होतात लगन निवत नव्हतं. बोलावं येईसन म्हणून मी बाळानी वाट पाहत होतो. बाळानी वाट पाहत होतो. मोटरसायकलले मारी किकनी मंडप जोडे गऊ. मोटरसायकलले मारी किकनी मंडप जोडे गऊ. हाय हॅलो करिसन लोकेशमा मिळी गऊ. हाय हॅलो करिसन लोकेशमा मिळी गऊ. कुणी मिळायत हात कुणी निसताय गालात असे. कुणी मिळाय हात कुणी निसता गालात असे. म्हणा नव्हतं कोण ओळखणं मी मोजू मंडप नावासे. जत पावा तत खेळ होता न्यारा. जत पावा तत खेळ होता न्यारा. फवारामती निघत होता सुगंधी गार वारा. फवारामती निघत होता सुगंधी गार वारा. पोरीनी बाया वंत्यात नटी तटी. पोरीनी बाया वंत्यात नटी तटी. जशा जिलबीना बाजूले बर्फी टेई खेटी. जशा जिलबीना बाजूले बर्फी टेई खेटी. धक्का खात खात मी लाय लगन. धक्का खात खात मी लाय लगन.
नवरा नवरी वही गयात एकमेकमा मगन. पंगतમાં જેવન અસી મનીષન નિગનું મારી પંચ. पंगतમાં જેવન અસી म्हणून નિગનું મારી પંચ. તટે જાયસન પાસ તે જેવન होतं बोपे लंच. सावधान मनाबरोबर लोके अशा पडण्यात तुटी. सावधान मनाबरोबर लोके अशा पडण्यात तुटी. जशा काही जेलमदारला कैदीवनात सुटी. जशा काही जेलमदारला कैदीवनात सुटी. माले भूक लागेल होती दाबी. माले भूक लागेल होती दाबी. अन्नदानना लाईन मदार मी गऊ लागी. अन्नदानना लाईन मदार मी गऊ लागी. प्लेटवर प्लेट ठीसन सजाय होतं कमाल. प्लेटवर प्लेट ठीसन सजाय होतं कमाल. हात पुसाले होता कागदना रुमाल. हात पुसाले होता कागदना रुमाल. गाजर काकडे लिंबू अशा ठियात जपी. गाजर काकडे लिंबू अशा ठियात जपी. जशा काही शिपाकडून आत्तेच आणण्यात कापी. जशा काही शिपाकडून आत्तेच आणण्यात कापी. भिकारीनगत प्लेट समोर काही. भिकारीनगत प्लेट समोर काही. अन्नदान कयागत त्यानं भाजीवाडी दी. अन्नदान कयागत त्यानं भाजीवाडी दी. वानवांना पदार्थ वानवांना लोके. हाई खाऊ का ते खाऊ मन चालत नव्हतं डोके. एकच प्लेट मदार मी गिद समदवाडी. एकच प्लेट मदार मी गिद समदवाडी. कशा बशा निघणूक गर्दी मदार वाट काढी. कशा बशा निघणूक गर्दी मदार वाट काढी. धक्काबुक्की मदार माले गया धक्का लागी. धक्काबुक्की मदार गया माले धक्का लागी. प्लेट मदारली भाजी गई खाल सांडी. आता देखा ते संडासना माना खाली. खाल पास्त एक म्हातारी खातवती मांडी घाली. म्हातारी म्हणे खाता येत नाही तर आठे कसाले वना असं म्हणतात मनात चेहरा उतरी गया. मनीसन भोमी बफेले इथला बेस. मनीसन भोमी बफेले इथला बेस. कवळमळ भुक्या तिसा लगन मातीस. धन्यवाद. यानंतर मी अवतरण करत प्रत्येक कवीची विनंती शे की आपण कविता सादर केल्यानंतर आपले हार्ड कॉपी माळी नाना त्याचकडे जमा करणे. प्रत्येकाला खानदेशना अभिमान शेच आणि खानदेशी नवलाई काय शे ती कविता माहीत सादर करणार शेतच एक जण. त्यातलं एक जीवनवेल काव्य संग्रह प्रकाशित व्हायचे. त्यातले बृहन मुंबई महानगरपालिका तर्फे महापौर पुरस्कार स्वर्ण पदक सन्मानित केलेले. द्रोणाचार्य पुरस्कारान त्याचे मिळाले. दूरदर्शन वाहिनी या स्पर्धेत त्याचा बालगीते प्रकाशित व्हायले. द्रोणाचार्य पुरस्कार विजेता अशा कवी रमेश विठ्ठल चौधरी यासले मी अवतरण करत खानदेशनी नवलाई. मना कवितानं नाव शे खानदेशनी नवलाई. खानदेशनी नवलाई तुले काय सांगू बाई. मना सोना ना खानदेश अख्खा दुनिया मनई. खानदेशनी नवलाई तुले काय सांगू बाई. मना सोना ना खानदेश अख्खा दुनिया मनई. मना खानदेश ना मेवा के द्राक्ष प्रसिद्ध. खानदेशनी पुरणपोळी गोड रुचेरी चविष्ट. कयन्यानी ती भाकर ठेचा संगे खावा मस्त. तूप संगे दाय बट्टी आणि वांगान भरीत. गोड सांगाना सांजऱ्या अळू वड्यानी पुनका. नाग दिवाई ना दिवा गहू जवारी ना उरडा. रथ आणि बारा गाडा माणसं ओढतस. जत्रा मान देवी पान बाया भक्तीन घुमस. खानदेशन शे भूषण सप्तशृंगी कानबाई. मनु देवी एक वीरा माय नागाई भटाई.
कानबाई रानबाई आणि आकाजी दिवाई सवाशीन ये माहेरी सांजर्यानी पुरणपोळी खानदेशनी अहिराणी ऐकायले भारी गोड ओव्या घट्यावर न्या आणि लगीन नगाना गोड वाई खानदेश मधून तापी पांजरा गिरणा बोरी बुराई अंजनी करी सुजला सुपला खानदेशनी प्रतीकाशी तापी थडीशे प्रकाशा फरकांडना मनोरा हाले एक हालविता बालकवी गडकरी कुसुमाग्रज बहिणाई साहित्य मागा जावाजा खानदेशले पुढे नेई संत अंमळ नेरना सखाराम महाराज हायस्कूल प्रतापमा साने गुरुजी देशभक्त जाया नंदुरबारमा क्रांतिकारी तो शिरीष जाया होत्या राष्ट्रपती ताई प्रतिभा पाटील अग अग सईबाई सांगू कितला मी महिमा देखासाठी तुम्ही याना हाऊ सर्ग भुईवरना देखासाठी तुम्ही याना हाऊ सर्ग भुईवरना धन्यवाद. धन्यवाद चौधरी सर. एकदम बहुवारी कविता तुम्ही सादर केली. व्यासपीठ तर्फे आणि सगळ्यातर्फे पुन्हा धन्यवाद. रिमझिम काव्य संमेलन आणि साहित्यिक गौरव पुरस्कार या कार्यक्रमासाठी खास नाशिकनी ओळख आणि मराठा विद्या प्रसारक या संस्थाना सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे यासनं आगमन व्हायला शे त्यासनं आपण टाळ्यासना गजरमा स्वागत करू. ॲडव्होकेट नितीन ठाकरे यासनं आरोस्तल करण्यासाठी खानदेश विकास मंडळना अध्यक्ष विकास पाटील यासने विनंती करत की त्यासने ॲडव्होकेट नितीन ठाकरे यासनं स्वागत करो. पाहुण्यांनी स्थानापन्न व्हायचे. रिमझिम काव्य संमेलन गेल्या 5 वर्षापासून आपण या नाशिकच्या कालिका मंदिर सभागृहामध्ये आणि प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या अधिपत्याखाली आपण घेत आहोत. त्या निमित्तानं या ठिकाणी ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे यांचे आगमन झालेलं आहे. याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? खानदेश विकास मंडळ आणि जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद या माध्यमातून खानदेशमधला कवी साहित्यिक याचे एकत्र करण्याचं काम आणि मंडळ करायनं त्यांना उद्देश काय शे, पुढलं भविष्य काय शे, आतापर्यंत व्हायल कामे काय शे ते सादर करता मी विकास पाटील याचे आवाहन करत. विकास पाटील. धन्यवाद सर. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यासना पुढे नतमस्तक वैसने आज मी अहिराणी भाषा संवर्धन परिषद, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आणि खानदेश मराठा पाटील मंडळ नाशिक यासनातर्फे 5 वर्ष पैन
काव्य संमेलन दर वर्षले नाशिकમાં वैरायना ह्याच हॉलમાં वस जागा बी आमने फिक्स आहे, आमना आयोजकत्व प्रायोजकत्व पण फिक्स आहे आणि सगळं काही फिक्स आहे. त्या निमित्तातून आपण आयराणीमाना ज्या नवोदित कवी आहेत, ज्या जुना कवी आहेत, या सगळ्यासले एकत्र येईस आणि त्यासना एकमेकना विचार एकमेककडे जावायला पाहिजे. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वानी भाषांनी जनजागृती व्हायला पाहिजे. प्राचार्य बीजी वाघ सर, त्यानंतर ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे सर, सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक संस्था, आमना मित्र प्राचार्य प्रशांत पाटील सर, आजના कार्यक्रमના अध्यक्षा आमना लतिकाईताई चौधरी, एजी अप्पा, सुधाकर शिसोदे सर, मराठवाडा विभागના अध्यक्ष विनायक पवार सर, मराठवाडा विभागની सर्व मंडळी, जितू दादा, त्यानंतर आपला कोकणना मगन सूर्यवंशी सर, खानदेशना NH महाजन सर, डॉक्टर नरेंद्र कैरनार, आपला ऐराणी परिषदना प्रमोद कुंवर सर, प्रकाश माळी सर आणि सर्व उपस्थित मान्यवर. कोण नाव लेवान रायगवी ते दिलगिरी व्यक्त करस, कारण इथला असं नावे लेवायला ते टाईम नाही शे. तर महत्त्वानं म्हणजे आपण दरवर्षीला या ऐराणी संमेलन का भरावतस आणि दरवर्षीनं ऐराणी काव्य संमेलनना मागणं उद्दिष्ट काय, ऐराणीने जागरण व्हायला पाहिजे. आता प्राचार्य बीजी वाघ सर यासनी सांग, आम्ही जेव्हा ऐराणीमा बोलू तो लोके दखेत असं काय बोल राय ना, पण आपली माय शे. ऐराणी म्हणा एक मोठा साहित्यिक होता देसले मनसनी, त्यासनी ऐराणीमा एक कविता लिखेल होती, ऐराणी मनी माय शे डोकं ठेवा तिना पाय शे. आपली माय शे ना, आपली मातृभाषा म्हणजे आपली माय जे, आणि तिनं अभिमान आपले सार्थ पाहिजे. ज्या वेळेला मी विश्व ऐराणी संमेलन भरावं होतं मोहनदादा सुरुवातले, तो बराच लोकांनी सांगा होतं तीनच जिल्हासनी भाषा असे विश्व ऐराणी का करायना. अरे मन माय ना, तिनं पाटील लुगडं होई तरी मला इमानमा फिरावं नाही म्हणतो. मनी इच्छा आहे ना, म्हणजे तुम्ही इच्छा शक्तीच पाहिजे आणि त्यांसाठी आम्ही दरवर्षीले ऐराणी काव्य संमेलन भरावतोच. बराच ऐराणी भागमा माया पोरसले बोलू देत नाही, ती नको ती बोलू नको, पण त्यासले भाषा नुसती भाषा नाही शे, ते तिने संस्कृती आहे. आज ना उत्सव कानबाई मायना उत्सव आहे. कानबाई माल सांगा कुठे कुठे बरस, कुठे कुठे कानबाई मायना उत्सव फक्त खानदेश माझवस. आता जे कवी येल होतात त्यासनी खानदेशनी महती वर्णन करी. बालदेव कुठे वस, फक्त खानदेश माझवस. निसर्ग पूजा करणारा हो खानदेश. बघ आता बालदेव म्हणजे काय, गणपतीनं रूप आहे ना. 7 दिन त्याला बटाळतस, त्याने विधिवत पूजा करतस, त्यानं विसर्जन करतस, पण कुठेही ध्वनी प्रदूषण शे का, कुठेही केमिकलनं प्रदूषण शे का, कोणता कलर वापरायले का, कितली विधिवत पूजा वस. आणि हा को जानगर ढोरे पोरे राहेत त्यांना बालदेवनी मजाच नाही राहे. ती बालदेवनी मजा कुठेच दखाल भेटत नाही. म्हणजे हाई जी निसर्गवत संस्कृती आहे तिनं पण संवर्धन व्हायला पाहिजे. हाई ऐराणी भाषा संवर्धन परिषदनं काम आहे. गणच कवी लिखतस, त्यांना मग वेगवेगळ्या प्रकारना काव्य राहतस. कोण निसर्ग काव्य राहस, कोण शृंगार काव्य राहस. जिथला काही काव्यना प्रकार आहे तिथला काव्यना प्रकार आपली भाषामा जपायला पाहिजे. कारण आपलं प्रत्येकनं काम आहे आपला समृद्ध वारसा पुढणी पिढीकडे देवायला पाहिजे. आणि तो वारसा कितला समृद्ध आहे हाही आपणच सांगायला पाहिजे. कारण जाहिरातनं जग आहे. लोकेशनी आपली येळा म्हण की आपली लगेच मागे होई जातात. नाही मागे व्हायला नको. सगळ्यासनी ही भाषा समृद्ध भाषा पुढे लई जावायला पाहिजे. नाशिक ही एक मोठी राजधानी आहे खानदेशनी. पहिले नितीन ठाकरे सर, वाघ सर, खूप मोठी मोठी मंडळी आता व्यासपीठवर आहे. प्रशांत दादा शेतसर, प्रशांत दादा 5-7 वर्ष पहिले आमच्यासोबत काम करीत राहिलात. फक्त आमनी सगळ्यासनी एक इच्छा आहे, या सगळा कवी या ऐराणीना साहित्यिक यासनासाठी नाशिकमा ऐराणी अकॅडमी व्हायला पाहिजे. सीमाताई ही घ्या त्यासनी 2 वर्षा आमले आश्वासन बी दिनं, पण अजून पुढे काही सरकीन राहिना. गोटे आलेले ते वकील साहेब ते गोळ पुढे पळानं काम तुम्ही बंद जरासं करो अशी तुमले आज विनंती करस. आणि ऐराणी अकॅडमी वहिनी की काय ज्या सुरतले राहतस, मुंबईला राहतस, तथा संभाजीनगर पाहिजे तुम्हाला आधी समृद्धी आहे चांगला वेळ जायले. पुन्हा लोके नाशिकमा सेंटरमा येवाले बरं पडस. आणि सगळ्यासले काव्य संमेलन निमित्त काही अजून वेगवेगळा उपक्रम ऐराणीना राबळता येतील. आपल्या ही समृद्ध भाषा, समृद्ध संस्कृती
पुन्हा पिढीकडे देता येईल. आता आपण म्हणतोच गणपती हार्बल गणपती हार्बल आम्ही पहिले पाहिल्यात बटाटा राहिलो बालदेव हार्बल आहे पुरा काय त्यानं मग केमिकल 0% केमिकल आहे. म्हणजे आमची संस्कृतीच मुळात हार्बल आहे. कानबाई पुरी हार्बल आहे. कानबाईले काय रास शे काय एखादं केमिकल नाही. आणि त्यामुळे ही समृद्ध हार्बल संस्कृती लोकसली आते समजी राहिली. पण आम्ही 5000 वर्ष पहिले ही संस्कृती जपत उन्हात आमना पूर्वज आणि ही जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण ती पुढे लई जावायला पाहिजे. कारण प्रत्येक भाषानं महत्त्व आहे. बघा इंग्रजी जरी जगमानी भाषा वहिनी तिनं मग आंडोर आंडेर डिकरा डिग्री आत्या मामी फुई असा सर्वातले शब्द शेतच का न्यारा न्यारा नाही ते आंटी नेफ्यू नाईस इथलाच शेतस त्यातले पर्यायच नाही ते आमना सर्व पर्याय येतात. तरी आपण मागे का पड राहिनो आपलं गण 100 नंबरी सोनं आहे पण आपण त्याला वाजाडीने राहिनो त्या आज ना दिन मनी सर्वात कवीसले राहून नाहीये. प्रमोद कुवर सरसनी सांग काव्य लिखाण टाइमले घाबरानं नाही. आपले जे म्हणणं आहे ते आपलीच भाषामा मांडानं जोरदार मांडानं कोणले काय विरोध वाटू द्या. कवीनं कामशी जागृती करणं जवळ महाराष्ट्राने सांस्कृतिक चळवळ उभी राहिली तवय संयुक्त महाराष्ट्र तयार व्हायना तवय मुंबई महाराष्ट्र जोडायनी. तुम्ही पण खानदेशनं जास्ती वैभव वाढवण्यासाठी सर्वांनी काम करा. आमनापरीतून आम्ही वेगवेगळा उपक्रम हैराणींसाठी राबवतच राहू. आम्ही कवी नाही तीन आम्ही साहित्यिक नाही तीन पण आपली भाषा संवर्धन करानी आज फक्त आमना मनमय त्यासाठी आम्ही ही सर्व राबवतच आणि तुम्ही सगळा साथ देतच त्याबद्दल सर्वांना तुम्हाला आरस्तोल करत सर्व व्यासपीठ मंडळींना आरस्तोल करत आणि थांबत. जय हिंद जय खानदेश. धन्यवाद विकास दादा. आपली मागणी विरास्तशी मुंबई पुणे संभाजीनगर आता गुजरात या सगळ्यासनं मध्यस्थान म्हणजे नाशिक आणि नाशिकला अकॅडमी व्हायलाच पाहिजे. मागला वर्षापर्यंत आपली मागणी शे. आज नितीन ठाकरेजी या येईल त्या मान्यवरच ना असते. आज आपण आत्ते लगेच दागो बोरसे पुरस्कार 2 पुरस्कार आते देऊ आणि त्यानंतर प्रमुख कार्यक्रम राहील तो आपण बाकी पुरस्कार देऊ. तर दागो बोरसे पुरस्कारनं संचलन करासाठी मी पुरस्कार समितीनं डॉक्टर नरेंद्र खैरनार याचे आमंत्रित करत. डॉक्टर नरेंद्र खैरनार देवरे सर. सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित सर्व मना भाऊ बहीण आजना कार्यक्रमना कवी संमेलनना अध्यक्षा लतिकाताई चौधरी त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे ज्याने आयोजन करायचे त्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर प्रशांत पाटील सर. जागतिक ऐराणी भाषा संवर्धन परिषदना करता सातत्याने धडपड करणारी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ परिषदना सर्व सन्मान्य संचालक मंडळ अध्यक्ष आणि खानदेश मराठा मंडळ करता नाशिक मातीन जी कार्यकारिणी काम करायची त्या सगळ्या कार्यकारिणीना सदस्य आणि उपस्थित सर्व भाऊ बहिणी. रिमझिम काव्य संमेलन आणि सोबत ऐराणी भाषांना प्रचार प्रसार करता ज्या साहित्यिक कवी लेखक आणि सोशल मीडियाना माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारना कामे करणारी जी मंडळी शे त्यासना सन्मान हो ही एक चांगली कल्पना गेल्या 4 वर्षापूर्वी सुरुवात होईनी आणि त्यानं फलस्वरूप मनीसर हा 5वा कार्यक्रम आपला या ठिकाणी सादर होईल. 3 ते 4 वर्षापाशी या ऐराणी भाषांना प्रचार प्रसार करता ज्या मंडळी धडपड करायला त्याचपैकी जवळजवळ 25 लोकेसले आपण दागो बोरसे पुरस्कार द्यायचे आणि मागला 4 वर्षापासून 4 वर्षमा 4 जणीसले जीवन गौरव 4 ते 5 जणीसले जीवन गौरव पुरस्कार द्यायचे. या वर्षीना जीवन गौरव पुरस्कार हा सटाणा डॉक्टर सुधीर देवरे यासले जाहीर व्हायचे. त्यासनं खूप मोठं काम शायराणी मधलं त्या दिव्यांग असल्यामुळे त्यासनी थोडीशी अडचण होती यावानी त्यामुळे त्यासना प्रतिनिधी त्या पुरस्कार लेवा करता उपस्थित राहणार असतात.
आणि 8 लोकेसले दागो बोरसे पुरस्कारना आमनी समितीने निवड केली होती. खरं तर 5 किंवा 6 अशा साहित्य या दागो बोरसे पुरस्कार करता निवड मंडळींनी इच्छा होती. परंतु मित्रसोन तुम्हाला सांगायला आनंद असे वाटस की धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या 4 जिल्ह्यासना सोबतच इतर जिल्ह्यासमा आपली जी खानदेशनी मंडळीशी ती मंडळी सुद्धा ऐराणीना प्रचार प्रसार करता खूप मोठं काम करायला. या सगळ्यासना पाठवर कुठला ना कुठला पद्धतमा शाबासकीनी थाप जावायला पाहिजे, प्रोत्साहन शब्द त्यास पोचायला पाहिजे. या हेतूतील बराच नावे या दागो बोरसे पुरस्कार आम्ही सुचाडेल छतस. त्यापैकी ह्या वर्षी 8 जणीसले जे पुरस्कार 8 जणीसले जे नावे शेतात त्यासमा आदरणीय शकुंतलाताई रोटवतकर. मी फक्त 8 जणीचं नाव वाचच थोडीशी पाहुण्यासले घाईशी 2 जणीचा पुरस्कार त्यासना हस्ते देऊया. आदरणीय शकुंतलाताई रोटवतकर, आदरणीय प्राध्यापक विमल वाणी मॅडम, प्राचार्य डॉक्टर संजीव गिरासे, प्राध्यापक सदाशिव सूर्यवंशी, युवराज माळी, NH महाजन, मोहन पाटील कवळीतकर आणि भाग्यश्री पाटील या अशा 8 जणीसले दागो बोरसे पुरस्कार आम्ही जाहीर करेल छतस. यामधील या ठिकाणी उपस्थित असणारा आज ना एक 2 पुरस्कार तिचे त्यासना पुरस्कार आदरणीय नितीन ठाकरे असना असते आपण देणार आहेतच. मी दादा 2 मिनिटं फक्त त्या पुरस्काराचा परिचय आपण थोडासा हे करूया. एक पुरस्कार ज्या शेतात जास्त देवाय राहणार त्यासना ऐराणीनं साहित्य लेखन काम खूप मोठं शे. आज त्या प्राचार्य पदवर मजदी महाविद्यालय मजदी येथे जे महाविद्यालय त्या महाविद्यालयात प्राचार्य पदवर कार्यरत छतस. यानापूर्वी त्या किसान विद्या प्रसारक संस्थाना शिरपूरना SPTM महाविद्यालयाला प्राध्यापक म्हणून काम चालू होतं. त्यासनं सहयोगी प्राध्यापक म्हणून होता. त्यासनी जवळजवळ अद्याप 13 पुस्तकेसना लेखन करायचे. या 13 पुस्तकेसमा मित्रस्वन लगीन नावने ऐराणी ग्रामीण कादंबरी शे, नंतर आगारी नावनं ललित गद्य ऐराणीमा लिखेल शे, त्यानंतर आयपण नावनं ललित गद्य ऐराणीमा लिखेल शे, सोबत आत्ते त्यासनी पहिली वडांग नावनी एक चांगली कादंबरी येईल शे. या ऐराणीना लेखन सोबतच त्यासनं क्षितिज नावना कथा संग्रह शे, पळतबी चावतबी नावना कथा संग्रह शे, डफडं नावना कथा संग्रह शे, मिरला नावना कथा संग्रह शे, आगारी नावना ललित गद्य, हारिक नावना दीर्घ कथा संग्रह शे. हा हारिक कथा संग्रह मेहता पब्लिशरनी आवर्जित प्रकाशित करेल शे. छापाकाटा नावना ललित गद्य शे आणि पायकुटी नावना कादंबरी प्रकाशित शे. हा पायकुटी हिंदीमा बी रूपांतरित होई जायल शे. विशेष म्हणजे परेड नावने एक चांगली कादंबरी त्यासनी लिखेल शे. अशा सगळ्या ज्या पुस्तके शेतात आणि त्यांनासोबत भित्तूक नावना एक दीर्घकथा संग्रह त्यासना येईल शे. कदाचित या इथला नावे वाचणार तर तुम्हाला ध्यानमा होई की अहो पुरस्कार कोणले जाईल ना. तर या शेतात प्राचार्य डॉक्टर संजीव गिरासे, मी संजीव गिरासे यासले आमंत्रित करस की त्यासनी आदरणीय नितीन ठाकरे यासना असते अहो दागो बोरसे पुरस्कार स्वीकारो. संजीव गिरासे यासना यानासोबतच फुल्लचे काम शे मित्र. एक विशेष कामगिरी अशी की त्यासना बराचसा पुस्तकेस मधला जे साहित्य शे ते साहित्य वेगवेगळ्या विद्यापीठना अभ्यासक्रमला लागेल शे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणेना वतीतील काही पाठ्यपुस्तक असले त्यासना धडासना निवड व्हायला शे. धुळे जळगाव आकाशवाणीवरती त्यासना वेगवेगळ्या कार्यक्रमाचं सादरीकरण चालू शे. मी पुन्हा एकदा संजीव गिरासे यासना मनपूर्वक अभिनंदन करस. यानंतर ना पुरस्कार जो शे मित्र तो एक प्रकाशकले देवाय राहणार. बहुतांश वेळा काय वस लेखक कवी यासना सन्मान वस पण प्रकाशकसकडे काही कोणी ध्यान देत नाही. पण मित्रस्वर तुला सांगायला अशा आनंद वाटस की बहुतांश वेळा ऐराणीना पुस्तके छापायला बरीच मंडळी कटाळा करस. पण आमना धुळ्याना आपल्या धुळे आणि जळगावना अथर्व पब्लिकेशनना ज्या प्रकाशक शेतच आमना मित्र युवराज माळी यासनी ऐराणीमध्ये अद्याप 25 पुस्तकेसना प्रकाशन करायचे मित्र. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. या 25 पुस्तकेसमा संजीव गिरासे यासनाच 3 पुस्तके शेतस. आठे ज्यासना सत्कार बनारशे ज्यासले दागो बोरसे पुरस्कार देवाय राहणार त्या शकुंतलाताई पाटील रोतोटकर
यासना जवळजवळ 4 पुस्तक यासना प्रकाशन अथर्व पब्लिकेशन करतील वय याच्यातच. फुला बागुल, डॉक्टर रमेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर भांबरे, काशीकन्या वनमाला पाटील, नंतर बापूराव देसाई, छाया निकम, निंबाजीराव बागुल अशा चांगला साहित्यिक असणा पुस्तके या आमना युवराज माळी यासनी प्रकाशित करेल शेतच. हा आणि लतिका चौधरी यासना सुद्धा पुस्तकना प्रकाशन त्यासना माध्यमातून वयाचे अशा युवराज भटू माळी या आपलं BA आणि MCJ न शिक्षण पुरा केल्यानंतर त्यासनी प्रकाशनकडे वळणार आणि अतिशय चांगलं सन्मानना नाव त्यासनी या संपूर्ण खानदेशमा मिळाल्याची नवं तर पूर्ण महाराष्ट्रमा अथर्व पब्लिकेशन जळगाव आई नाव एक ठळक अक्षरमा सगळीकडे आपलं दखाल मिळत. मी आदरणीय युवराज भटू माळी आणि त्यासने सौभाग्यवती यासनी विनंती करस की त्यासनी दागो बोरसे पुरस्कार आदरणीय नितीन ठाकरे सर यासना हस्ते स्वीकारो. मित्रस्वर युवराज भटू माळी या फक्त प्रकाशकच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणना वेगवेगळ्या त्रैमासिक असणार मासिक असणार संपादक म्हणून कार्यकारी संपादक म्हणून राहायचे. वेगवेगळ्या समितीसवर त्यासनं सभासदत्व त्याची चांगल्या पद्धतीने निभाडायची. त्यासनं वेगळ्या पुस्तक असले प्रकाशित पुस्तक असले चांगल्या प्रकारमा सन्मानित व्हायचे. टाळ्यासना गजरमा युवराज माळी यासना अभिनंदन करूया आणि त्यासना पुन्हा वाटचालले खूप खूप शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आणि या सन्मान सोहळा करता उपस्थित राहील ॲडव्होकेट नितीन ठाकरे सर यासले मी विनंती करस की त्यासनी या कार्यक्रमानिमित्त या सर्व उपस्थित मान्यवर असले आपला शब्द सुमनांजलीचा माध्यमातून 2 शब्द मार्गदर्शन करू आणि आठे याबद्दल त्यासनं मनपूर्वक धन्यवाद. त्यासनं थोडीशी घाईशी मित्रस्वर ॲडव्होकेट नितीन ठाकरे. आजच्या या खानदेश मराठा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या काव्य संमेलनासाठी मंचावर उपस्थित असणारे उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास महामंडळाचे अध्यक्ष विकासजी पाटील, प्राचार्य प्रशांत पाटील, त्याचप्रमाणे BG वाघ सर, प्रमुख अतिथी लतिकाताई चौधरी, खजिनदार AG आप्पा पाटील, प्रकाशजी माळी, प्रमोदजी कुवर, विनोदजी शेलकर, त्याचप्रमाणे BR पाटील, आमले साहेब, रवींद्रजी पाटील, सुधाकरजी सिसोदे, सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व या संमेलनासाठी आलेले बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला बी खानदेशी येस पण मला इथनं चांगलं बोलता नाही येत तर मला समजस. मी सगळ्यांची माफी मागतो की मी बोलू शकत नाही. समजाच नाही माहीत शेती. तर या निमित्तानं खऱ्या अर्थाने या संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की 5 वर्षापासून हा उपक्रम तुम्ही नियमितपणे करता आहात आणि याच्यामध्ये सातत्य फार महत्त्वाचे. बऱ्याच वेळा उत्साहामध्ये काही गोष्टी सुरू होतात परंतु ते नंतर सातत्य टिकत नाही. या ठिकाणी पाटील साहेब पण अण्णाजी आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने साहित्य, कला, संस्कृती या गोष्टी आपल्या मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात. तुम्ही किती पैसे कमवले याच्यापेक्षा कशा प्रकारे आणि सुसंस्कृतपणे कसे जगलात याला फार महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने अशा प्रकारच्या साहित्य संमेलनांची फार गरज आहे. याच्यामध्ये प्रादेशिक भाषा म्हणून जरी खानदेशी ही ओळखली जाते तरीसुद्धा संपूर्ण जगामध्ये एक अतिशय चांगली गोड भाषा म्हणून तिचं ओळख आहे. मध्यंतरी साताराला जे विश्व मराठी साहित्य संमेलन झालं रयत शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये गेल्या वर्षी, तिथे सुद्धा मला जेव्हा भाषण करण्याला संधी मिळाली तर मी त्यावेळेस असंच भाषण केलं की भारतामधली सगळ्यात गोड भाषा कोणती तर ती बंगाली आणि महाराष्ट्रामधली सगळ्यात गोड भाषा कुठली असेल तर ती अहिराणी. असं मी त्या विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा अशा प्रकारचं भाषण केलं होतं. आणि तुम्हाला आता सांगायला आनंद वाटतो की येत्या 26, 27, 28 डिसेंबरला नाशिकमध्ये आमच्या मराठा विद्याप्रसार संस्थेच्या आवारामध्ये हे विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्या संमेलनामध्ये अहिराणी भाषेवरती एक परिसंवाद आम्ही ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये बोली भाषांचा एक विभाग आहे, त्याच्यामध्ये अहिराणीवर बाबत सुद्धा चांगल्या प्रकारची चर्चा ही घडून येणार आहे. 3 दिवसाचा तो परिसंवाद असणार आहे, त्याला सुद्धा आपण या ठिकाणी नक्की यावं अशी या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो. खऱ्या अर्थाने मी आल्यानंतर जी काही कविता सादर करण्यात येत होती ती खूप छान पद्धतीने निरनिराळ्या या
प्रदेशातल्या लोकांचं कौतुक त्या कवितेमधनं केलेलं होतं. आणि खऱ्या अर्थाने या खानदेश परिसरामध्ये जे काही सुपुत्र आणि ज्या सुकन्या आत्तापर्यंत होऊन गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अगदी प्रतिभाताई पाटीलपासून अनेक जणांची नावं आपल्याला घेता येतील. या सगळ्यांनी या प्रदेशाचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये उंचावण्यासाठी मदत केलेली आहे. आणि प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेमध्ये खऱ्या अर्थाने बोललंच पाहिजे. कारण आपण जे बऱ्याच वेळा बघतो की दोन मराठी माणसं भेटल्यानंतर सुद्धा उगाचच हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये बोलतो, त्याच्याऐवजी मराठी किंवा आपली जी काही बोलीभाषा असेल त्या बोलीभाषेमध्ये जर आपण बोललो तर खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये जी काही आपुलकी आहे ती आणखी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होते आणि चांगले संबंध या निमित्ताने निर्माण होत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या बोलीभाषांचं महत्त्व हे आपल्याला कधीही कमी करता येणं शक्य नाही. आणि म्हणून बोलीभाषांना सुद्धा फार महत्त्व आहे. प्रमाण भाषा, परवाच आमच्या एक परिसंवादामध्ये याच्यावरती चर्चा होती की प्रमाण भाषा आणि बोलीभाषा कुठली भाषा महत्त्वाची. तर प्रमाण भाषा जरी महत्त्वाची असली तरी बोलीभाषांचं महत्त्व हे कधीही आपल्याला कमी लेखता येणार नाही. आणि बोलीभाषेमध्ये सुद्धा साहित्य तर निर्माण झालंच पाहिजे, परंतु शैक्षणिक साहित्य ज्याला म्हणता येईल तशा प्रकारचं साहित्य जर निर्माण झालं तर त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना तो विषय समजण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण दुसऱ्या परकीय भाषांमध्ये जेव्हा आपण शिक्षण घेतो ते शिक्षण त्याला घोकमपट्टी म्हणून तो शिकतो, परंतु खऱ्या अर्थाने त्या विषयाचं आकलन ज्याला म्हणता येईल ते मात्र होत नाही. आणि म्हणून आपल्या मराठी भाषेमध्ये, आपल्या बोलीभाषेमध्ये हे विषय शिकवले तो विद्यार्थी फार पुढे जाण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होत असते. आणि म्हणून या निमित्तानं पुन्हा एकदा मी आयोजकांना धन्यवाद देतो. या निमित्तानं त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करणारे चांगले लेखक, प्रकाशक यांना सुद्धा पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे. आणि आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोघांचा सत्कार आपण इथे केलेला आहे. आणखीनही उर्वरित लोकांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहात. या सगळ्या पुरस्कार प्राप्त बंधू भगिनींचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हा उपक्रम आपण असाच नेहमी चालू ठेवावा. मला वाटतं गेल्या वर्षी पण आणि त्याच्या मागच्या वर्षी पण मी इथं आलेलो होतो. त्यामुळं तुम्ही माझ्या प्रेमात पडलेले आहात आणि मी तुमच्या प्रेमात पडलेलो आहोत. त्यामुळं हे असंच नातं पुढे चालू ठेवूया. पुन्हा एकदा या संमेलनासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद ठाकरे सरजी, आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. परत आपण त्याच कार्यक्रमाकडे वळू, काव्य संमेलनकडे. कारण 50 ते 55 कवीनं नोंदणी केलेली आणि आपले 1-1.5 तासमा तो कार्यक्रम आटोपतले नाशे. म्हणून मी पुढला कवीनं नाव वाचस. त्या खरोखर आयराणीना गाजावाजाच करते ना, ते असे मला खऱ्यानं. त्याचे 5 वर्ष पहिले कविता लिखायला सुरुवात करेले. 2024 अंकुर साहित्य संघ तर्फे त्याचा सन्मान व्हायले. 5वं आयराणी साहित्य संमेलन अंमळनेरला भरलं होतं, तरी बी त्याचा सहभाग लिहिला होता. शिक्षक परिवर्तन कवी संमेलन 2022 त्यातले सन्मानित करेल होतं. वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजमा जायची कविता सादर करणारा उद्योग त्या मात्र चांगल्या पद्धतीने करतात. आज पावत जवळपास 1 लाख पोऱ्यास पावत त्यासनी कविता या पावसाळेल शतल अशा त्या कवी महेंद्र सुभाष पाटील यासले मी आवतक करस आणि त्या चांगलाच गाजावाजा करतील, तो बी आयराणीना. जास्त वेळ काही लेत नाही. माझं नाव महेंद्र सुभाष पाटील, मी लोणखेडी तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी गेले. माने कवितानं नाव शे आयराणीना गाजावाजा. आयराणी बोलाले नका वाटू द्या लाज. आयराणी बोलाले नका वाटू द्या लाज. भाऊस्वनी बहिणीस्वनी हौश आपला खरा बाज. अण्णा राम राम दादा राम राम. अण्णा राम राम दादा राम राम. तात्या राम राम. दिननी सुरुवात कशी बस धूमधाम. मिटू नका देऊ ऐराणी मायना वसा. मिटू नका देऊ ऐराणी मायना वसा. देसूत पुढल्या पिढीसने हाऊ प्रेम ना वसा. देसूत पुढल्या पिढीसले हाऊ प्रेम ना वसा. बराच भाऊ बहिणी करी राहण्यात ऐराणी मायनी सेवा. बराच भाऊ बहिणी करी राहण्यात ऐराणी मायनी सेवा.
हा वसा बटासनी असाच तेवत ठेवा, असाच तेवत ठेवा. ऐराणी मायनं मन भलतं मोठं, ऐराणी मायनं मन भलतं मोठं, तिना पुढे माले वाटे समद जगच खोटं, तिना पुढे वाटे माले समद जगच खोटं. असाच वाजू द्या ऐराणी मायना डंका, असाच वाजू द्या ऐराणी मायना डंका. रशिया हो चीन हो, रशिया हो चीन हो, अमेरिका हो नाही ते श्रीलंका. ऐराणी बोलाले नका वाटू द्या लाज, भाऊस्वनी बहिणीस्वनी हौश आपला खरा वास. धन्यवाद. सगळ्या कवीची विनंती शे की आपली कविता सादर व्हावनंतर आपली एक कॉपी माळी नानान त्याचकडे द्यावाने. याच्यानंतर रोहिणी श्रीकांत कोठावदे येईल का त्या लई येईल. यानंतर जाईन फुल लिस्नी येईल सदस वेदराज साहेबराव कपाटे, सार्व तालुका पाचोरा. कपाटे नितीन रामदास अहिरराव, सुनील माधवराव जाधव, अजय बिरारी, सविता रमेश पाटील. एक सामाजिक कविता आहे. 15 वर्षांना त्याचा कविता लिखाणा अनुभव आहे. उत्तर खानदेश विकास मंडळातर्फे त्यासनी बऱ्याच वेळा कविता सादर करेल आहेत. सामाजिक कविता त्या सादर करणार सविता रमेश पाटील. आदरणीय व्यासपीठ, मनोकवितेने शीर्षक शे खानदेश निशा. केवडान पान तू जाई जुना वास तू, म्हणी आई राणी तू अत्तर निदानी तू, म्हणी आई राणी तू अत्तर निदानी तू. दही मधली लोणी तू मदनी पोय तू, म्हणी आई राणी तू अंबानी साग तू, म्हणी आई राणी तू अंबानी साग तू. नदीनी तू दार तू विदेशले जाय तू, नदीनी तू दार तू विदेशले जाय तू. म्हणी आई राणी ना डंका तटे वाजे तू, म्हणी आई राणी ना डंका तटे वाजे तू. साहित्य निवारी तू काशी पंढरीवर तू, साहित्य निवारी तू काशी पंढरीवर तू. म्हणी आई राणी तू तुकाराम निघाता तू, म्हणी आई राणी तू तुकाराम निघाता तू. सागरनी लाट तू मोत्या पवळ्यावर तू, सागरनी लाट तू मोत्या पवळ्यावर तू. म्हणी आई राणी तू सोजवळणार तू, म्हणी आई राणी तू सोजवळणार तू. ग्रंथणा पानावर तुई तुई नाचे तू, म्हणी आई राणी तू खानदेश निशाण तू, म्हणी आई राणी तू मन स्वाभिमान तू, म्हणी आई राणी तू खानदेश निशाण तू. धन्यवाद. मी पुढला 10 कवीचे अवतरण करत त्यासनी स्टेजवर बसा नाही. यामा संजय एकनाथ सोनार, प्रकाश नाना माळी, मोहन पाटील कवळीतकर, विनोद लक्ष्मण शेलकर. निमंत्रित पाहुणा म्हणून नरेंद्र खैरनार आपण व्यासपीठवरही बसा. पुरस्कार समितीना प्रमुख शेदर पुढे येईल बसा. गोरख फकीरा पाटील, सौ श्यामल पाटील, श्यामल पाटील, NH महाजन कविता सादर करणार आहेत. कुशल दुसाने, शेतकर कुशल दुसाने, प्रदीप डहाळे, भगवान बडगुजर, शिवाजी छगन पाटील. एवढा कवीची विनंती आहे. आपण सर्व कविता व शिवाय उठान नाही आते. मी पुढली कविता सादर करायला आवाहन करत शिंदखेडा तालुका आहेत त्या अखिल भारतीय द्वितीय ऐराणी साहित्य संमेलन में त्याची सहभाग लिहिला होता. 6वा ऐराणी साहित्य संमेलन में त्याची सहभाग लिहिला होता. बांगलादेश वर्षले रिमझिम काव्य संमेलन में सुद्धा त्याचा सहभाग होता.
सुरतमा सुद्धा एक खुलं साहित्य संमेलन होतं, तरी बी त्याचा सहभाग होता. आणि अंमळनेरले बी ऐराणी साहित्य संमेलन तरी बी सहभाग होता. आत्तेपावर 50 ऐराणी कविता त्यासनी लिखेले आणि काव्य संमेलनमा त्याचे सहभाग प्रमाणपत्र आणि 25 सन्मान चिन्ह त्यातले आज पावत मिळेल शे. आणि सासरले चालली चिडी म्हणजे जवळ आपली पोर सासरले जास्त जवळ कोणत्या भावना राहतील ते त्यासनी कविता मान सादर करेल शे. आणि ती कविता सादर करायला मी आवतन करत संजय एकनाथ सोनार. कविताचा जो प्रकार आहे त्या वेगवेगळ्या प्रकार वाटला. भावगीत मी लिहिलेले आणि यांनी जी रचना आहे ती ओवी छंदासारखी मी करेले. कवितानं नाव शे सासरले चिडी चालली. लाडकी चिडी बापनी सासरले हो चालनी. लाडकी चिडी बापनी सासरले हो चालनी. दुष्काळ मा बाप वयना कर्ज बजारी. दुष्काळ मा बाप वयना कर्ज बजारी. वावरी कीनी त्यानी लगीन लावदारी. वावरी कीनी त्यानी लगीन लावदारी. लाडकी अंडेर पोटनी. लाडकी अंडेर पोटनी. वहिनी वहू सासरनी. वहिनी वहू सासरनी. लाडकी चिडी बापनी सासरले हो चालनी. सासरले हो चालनी. कन्यादान म बापन आभाय गय पाटीनी. कन्यादान म बापन आभाय गय पाटीनी. लाडकी चिडी बापनी सासरले हो चालनी. मायनी बोलकी भाऊली वहिनी धनी सावली. मायनी बोलकी भाऊली वहिनी धनी सावली. धनी न दिवानी तू ज्योत उजायानी. धनी न दिवानी तू ज्योत उजायानी. चिडीले दे किसनी डोया उन्हात भरीनी. चिडीले दे किसनी डोया उन्हात भरीनी. लाडकी चिडी बापनी सासरले हो चालनी. सासरले हो चालनी. साथ नको सोडू तू गरीबी मधनीनी. साथ नको सोडू तू गरीबी मधनीनी. लाडकी चिडी बापनी सासरले हो चालनी. रडी रैनी लाडी धनी न संगे चालनी. रडी रैनी लाडी धनी न संगे चालनी. लाडीले दे किसनी आसुसनी भरती ऊनी. लाडीले दे किसनी आसुसनी भरती ऊनी. बिछड़नी हो जोड़ी जैसी गाय वासरूनी. बिछड़नी हो जोड़ी जैसी गाय वासरूनी. रडू नको चिडी तू कंठ दाटिनी. रडू नको चिडी तू कंठ दाटिनी. लाडकी चिडी बापनी सासरले हो चालनी. लाडकी चिडी बापनी सासरले हो चालनी. देर जेठ रातस हो संकट मछाया. देर जेठ रातस हो संकट मछाया. ननीन सखी लावस माहेरनी माया. ननीन सखी लावस माहेरनी माया.
सेवा कर सासरणी, सेवा कर सासरणी, तू दैवत समजिने, सेवा कर सासरणी, तू दैवत समजिने, रडी रैनी लाडी धनी न संगे चालनी, लाडील देखिसनी आसुसते भरती ऊनी, मान राख पगडीनी तू संस्कार जपिनी, मान राख पगडीनी तू संस्कार जपिनी, लाडकी चिडी बापनी सासरले हो चालनी, लाडकी चिडी बापनी सासरले हो चालनी. धन्यवाद. अत्यंत भावनिक अशा प्रकारे कविता संजय सोनारे यांनी सादर करी. बिदायनी जवळ पोरणी व्हिडिओ काशेट तसा तवळ रडूही लागस तशाच प्रकारनं काहीतरी संजय सोनारे यांनी ती चिडी सासरले चालली यावरती कविता सादर करी. धन्यवाद. यानंतर खानदेश विकास मंडळ त्यासना सचिव प्रकाश नाना माळी त्या फक्त खानदेश मधला कविता गोळा करा माझ राहतील त्याची कविता तशीच राहायची ते. तर एक साहित्यिक आहेत त्या सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत, कवी लेखक अत्यंत 4 पुस्तके त्यासना प्रकाशित व्हायले. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकाश नाना माळी यांना प्राप्त झालेला आहे. ठाणे महानगरपालिकेचा गुणीजन पुरस्कार मिळालेला आहे. उल्हासनगर महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, महापौर गौरव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार. आता सर पुरस्काराचं नाव जर वाचत संध्याकाळ होईल. 375 पुरस्कार आत्यपावताचे प्राप्त होईल. मी सगळ्या नावे वाचत नाही, संध्याकाळच होईल. पण आपले कविता सादर करता या ठिकाणी अवतरण करत प्राध्यापक डॉक्टर प्रकाश माळ. येव येव तू कानबाई. सर्वासले जय खानदेश. प्राध्यापक डॉक्टर प्रकाश माळी उल्हासनगर. कवितानं शीर्षक शे येव येव मना घर तू कानबाई. येव येव मना घर तू कानबाई, येव येव मना घर तू कानबाई, तुनी सेवा मी करसू कानबाई, तुना महिमा दाव जो कानबाई. येव येव मना घर तू कानबाई, तुले डोकावर धरसू कानबाई, तुले वाजत गाजत लय सुव कानबाई, तुनी स्थापना मी करसू कानबाई. येव येव मना घर तू कानबाई, साडी चोईना आहेर करसू कानबाई, हिरवा चुडा तुले भरसू कानबाई, नत सोनानी घालसू कानबाई. येव येव मना घर तू कानबाई, पुरण पुयनानी वतावसू कानबाई, रोट तुना पुढे पूजसू कानबाई, मने भावे पूजा करसू कानबाई. येव येव मना घर तू कानबाई, झिम्मा फुगड्या घालसू कानबाई, तुन जागरण करसू कानबाई, ठेवजो बठ्ठासले सुख माव कानबाई. येव येव मना घर तू कानबाई, 2 दिननी पावनी व कानबाई, तुले वाट मी लावसू कानबाई, धारजो खुशाली ना निरोप व कानबाई. येव येव मना घर तू कानबाई, येव येव मना घर तू कानबाई, येव येव मना घर तू कानबाई. धन्यवाद. काय ताल आणि काय सूर आणि काय ती कानबाई. धन्यवाद. यानंतर आयराणी कवी स्वर आणि कविता स्वर ज्याची पकड शे
जसं फेसबुकना माध्यम माहीत, युट्यूबना माध्यम माहीत, सोशल मीडियाना माध्यम माहीत, त्याच त्या कविता पूर्ण खानदेशभर काय सुरत, उधना, नवसारी या सर्व भागमा त्याच्या कविता या जायले कडक आवाज, त्या कडक आवाजमा ती ऐराणी कविता सादर करा करता मी मोहन दादाले आवतन करस. मोहन दादा पाटील कवळीतकर. जय खानदेश. आदरणीय मंच आणि मन ऐराणीना धनगोतले नमन करस मी. मनी कवितान नाव आहे सादी बोई माय. बाप राबे वावरमा त्यांना संगे राबे माय. बाप राबे वावरमा त्यांना संगे राबे माय. कसा विचारू मना करता करी ठेव काय. बाप बांधवर उभा माय लागी जाय चाचे. बोंड कपासी नदकी पोती दुखनी वाचे. भुईवर पाय टेकी भुईवर पाय टेकी जोगे करते आभाय. रोजन दारिले कठे मनी साधी बोई माय. रोजन दारी लढे मनी साधी बोई माय. रोज दैवलिये सत हासिक सिरे नदारी. रोज दैवलिये सत हासिक सिरे नदारी. सरा करी टाके माय नवा गहुनी आगारी. घर मानी कन गिले सदा दाना सना काय. रोज नदारिले कठे मनी साधी बोई माय. रोज नदारीसी लढे मनी साधी बोई माय. वता संसार कठीण त्याले करी दावा सोपा. वता कठीण संसार त्याले करी दावा सोपा. माय मनी सुगरन रोज सजाडे ती खोपा. लेकरता करता कसी रोज करे हाय हाय. रोज नदारिले कठे मनी साधी बोई माय. रोज नदारीसी लढे मनी साधी बोई माय. एक मागू मी देवा मना आसू तू पडू दे. एक मागू मी देवा मना आसू तू पडू दे. मनी देवा किनी सेवा मना हाते तू घडू दे. तिनी सेवा बिन अर्थ मना जलमले काय. रोज नदारिले कठे मनी साधी बोई माय. रोज नदारीसी लढे मनी साधी बोई माय. धन्यवाद. जय खानदेश. मोहन दादा तुमला आवाज मी बाळी जायचे खरं म्हणजे. इतला कडक आवाज सगळं सभागृह शांत होईतच. आणि मायनी महिमा त्याची चांगल्या पद्धतीने त्या कविता मायनी सादर करेले. यानंतर शेलकर सर ज्या कल्याणतीन येले अंबळनेर तालुकाना दैवत गावरा आहेत. कल्याणले शिक्षक आहेत आणि सुरुवातनं सूत्रसंचलन बी त्या करतात. त्यासनी बी नोंदणी करेले आणि त्यासना बी नंबर मी लाईच दिला वशिला मागा वयना. पण त्यासनं वडीलला स्मरणार त्यासनी एक कविता करेल होती वटवृक्ष. आणि ती वटवृक्ष कविता सादर करायला शेलकर सरांचे मी आमंत्रित करत. आपण बट्टासनी आज तेच मायनी महिमा आहे की
मायनी महिमा ऐकाले इथला जबरदस्त कवडीकर सरच ना पहाडी आवाज म्हणजे फक्त तेच म्हणत राहो आणि आपण ऐकत राहो. इथलं सर्व भारी होतं. तेवढाच शब्दच रचना पण तेवढीच भारी होती. आणि खरोखरच मायनी महिमा ती काही सांगानं काम नाही. पण जसा मायशे तसाच त्या संसारना रत्ना गाळाना दुसरं चाक म्हणजे बाप. आणि बाप जेव्हा रास म्हणतस की बाप जरी आजारी राहणार ना किंवा त्यांनी चप्पल जरी घरना बाहेर राहिनी तरी पुरं गावले तरी भीती रास आणि घरले संरक्षण कवच रास. असा तो बाप. जेव्हा हो बाप 2004 मा अटॅकी संचालना घ्या तवय मननी वयल होती जी घालमेल होती ती थोडीशी आपला शब्दच मांडण्याचा प्रयत्न करा होता. शीतल कोमल वारा, शीतल कोमल वारा हृदय पडत्यात गारा, शीतल कोमल वारा हृदय पडत्यात गारा, अशा पाऊस धारा आठवणीत. नको टोस अन खारी, नको टोस अन खारी भाशी पोळी चहा बरी, नको टोस अन खारी भाशी पोळी चहा बरी, मन असं मौन धरी गरिबीत, मन असं मौन धरी गरिबीत. वट वृक्ष कोसळला, वट वृक्ष कोसळला आधार सूर्य मावळला, वट वृक्ष कोसळला आधार सूर्य मावळला, कसा सुखास भोवला यमराजा, कसा सुखास भोवला यमराजा. जुन्या वहीचे या पान, जुन्या वहीचे या पान जोडून घेतलं या ज्ञान, जुन्या वहीचे या पान जोडून घेतलं या ज्ञान, तरी हसरच गान या ओठावरी, तरी हसरच गान या ओठावरी. पेनामध्ये नाही कांडी, पेनामध्ये नाही कांडी, घरी रीतीच सारी भांडी, घरी पेनामध्ये नाही कांडी, घरी रीतीच सारी भांडी. इकून गवताची पेंडी शिकलो शाळा, इकून गवताची पेंडी शिकलो शाळा. नाही डब्यात उसळ, नाही डब्यात उसळ साऱ्यांची पाहून मिसळ, नाही डब्यात उसळ साऱ्यांची पाहून मिसळ. बाशी भाकरीची कळ उठे पोटात, बाशी भाकरीची कळ उठे पोटात. रोज शेताच्या वाटन नाही पायात वावन, रोज शेताच्या वाटन नाही पायात वाहन. उन्हाच्या चटकेन पोळले पाय, उन्हाच्या चटकेन पोळले पाय. सार आठवणींचं धुक, सार आठवणींचं धुक सोसल होऊन मुक, सार आठवणींचं धुक सोसल होऊन मुक. काय होती देवा चूक सांग मला, काय होती देवा चूक सांग मला, काय होती देवा चूक सांग मला. धन्यवाद. यानंतर धुळातीन येले माय आई कविता लिहिणी आणि त्यातले खानदेश युवा साहित्य रत्न पुरस्कार बी मिळाले. अशा त्या सौ श्यामल पाटील यासनी मी आवर्तन करत त्यासनी आपली कविता सादर करो. श्यामल पाटील. मनी रंगत मनी माटी, मनी रंगत मनी माटी, माटी मन अंतर, मनी रंगत मनी माटी, माटी मन अंतर. करू माटीले नमन, करू माटीले नमन, माटी मन वयन. मने कविताचं नाव आहे माय. चुलतावाना चटका ती सहज खाये, चुलतावाना चटका ती सहज खाये.
मैनाना प्रवास जीव मनावर बाये जीव बायता बायता राख आत ती निभय जीव बायता बायता राख आत ती निभय माय चालनी चालनी माय चालनी चालनी चार खांद्यास वर चार खांद्यास वर तिनी नजर मनावर माय चालनी चालनी चार खांद्यास वर माय चालनी चालनी चार खांद्यास वर पान्हा आटना आटना पान्हा आटना आटना मनी चिंता तिले खाये पान्हा आटना आटना मनी चिंता तिले खाये कंठ दाटी उना तरी डोया टिपूसना गाये नाही कुकुना हे का रुपया दूधवर सराय नाही कुकुना हे का रुपया दूधवर सराय माय चालनी चालनी वावरना बांधवर माय माले समाये वावरना बांधवर माय माले समाये कंठ कोरडा तरी गाना अंगाई ना गाये कंठ कोरडा तरी गाना अंगाई ना गाय माय चालनी चालनी ऊन वारा पाऊस नाही तिले सुख दुःख ऊन वारा पाऊस नाही तिले सुख दुःख कष्टाना बस ध्यास मनीषी कानी तिले आस घाम इसरी करे साबर काटासना प्रवास घाम इसरी करे साबर काटासना प्रवास माय चालनी चालनी माय चालनी चालनी चार खांद्यास वर चार खांद्यास वर मनी तिनी नजर मनावर माय चालनी चालनी चार खांद्यास वर. धन्यवाद.